राम राम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा NTPC ग्रीन एनर्जीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जसा या कंपनीचा IPO आला तर मी तुम्हाला सांगितलं होतं की या IPO मध्ये जे काही लिस्टिंग गेन्स तुम्हाला मिळतील ते लिस्टिंग गेन्स घेऊन ह्यातून इमिडिएटली जितक्या लवकर होईल तितक्या लवकर बाहेर पडा, कारण ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो व्हॅल्युएशन खूपच जास्त ह्या ठिकाणी ओव्हर आहेत आणि हा स्टॉक मित्रांनो खूपच वाईट पद्धतीने ह्या ठिकाणी काय होऊ शकतो, फॉल होऊ शकतो. आणि मित्रांनो, तसंच काहीसं होताना आपल्याला दिसतंय. 108.85 मित्रांनो आजचं क्लोजिंग प्राइस आहे. तब्बल 3% जास्त हा स्टॉक आज मित्रांनो इंट्राडे मध्ये पडताना आपल्याला दिसलेला आहे. जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर याचा जो काय लाईफ टाइम हा होता 155.35 होता आणि मला वाटतं एक साधारणतः 150-155च्या आसपासच मी तो एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की आपला जो काही प्रॉफिट आहे तो थोडासा बुक करून घ्या, कारण ह्या ठिकाणी इव्हन 70 ते 80% प्रॉफिट बुक करून घ्या, कारण ह्या ठिकाणी हा स्टॉक काय होऊ शकतो, ड्रास्टिकली ह्या ठिकाणी फॉल होऊ शकतो. आणि तसंच आपल्याला काहीसं होताना मित्रांनो दिसतंय. लाईफ टाइम हाय पासून जर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी विचार केलात तर ऑलरेडी मित्रांनो स्टॉक ह्या ठिकाणी खूपच जास्त फॉल होताना आपल्याला दिसत आहे. आता जर ह्या ठिकाणी आपण बघितलं तर मला वाटतं की जो लाईफ टाइम ह्याचा जो काय होता त्याच्यापासून मित्रांनो स्टॉक ऑलमोस्ट 30% ह्या ठिकाणी पडताना आपल्याला दिसत आहे. सो आता आपण ह्यामध्ये काय स्ट्रॅटेजी बनवायची आणि हा स्टॉक अजून किती खाली पडू शकतो याविषयी आपण चर्चा करू. पण पुढे जाणे ते सर्वप्रथम मित्रांनो आपण निफ्टीबद्दल चर्चा करू. सो अर्थातच मित्रांनो निफ्टीने मित्रांनो खूप एक ह्या ठिकाणी ड्रास्टिक फॉल आपल्याला दाखवलेला आहे. आज सुद्धा मित्रांनो निफ्टीमध्ये खूप घसरण पाहायला मिळाली. तब्बल 13% घसरण मित्रांनो टॉपपासून निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इंट्राडेमध्ये डायरेक्टली आज गॅप डाऊन ओपनिंग होता 1.14% मंदी आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळालेली आहे. जर मित्रांनो सेन्सेक्सचा विचार केला तर सेन्सेक्समध्ये मित्रांनो सुद्धा सेम हाल होतं. 75,366 वरती क्लोजिंग 824 पॉईंटने ह्या ठिकाणी सेन्सेक्स घसरताना आपल्याला दिसलेला आहे. बँक निफ्टीचा जर मित्रांनो ह्या ठिकाणी विचार केला तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा मित्रांनो साधारणतः 303 पॉईंटची मंदी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाली. आता ह्या मंदीमागचं कारण काय, कारण मित्रांनो आता बजेट येते, बजेट आल्यामुळे मित्रांनो प्रॉफिट बुकिंग सुद्धा चालू आहे. त्याचसोबत मित्रांनो अमेरिकेची जी काही धोरणं आहेत ती धोरणं मित्रांनो मार्केटला ह्या ठिकाणी काय झालेली नाहीत, आवडलेली नाहीत. त्याचबरोबर मित्रांनो जे काही FIs आहेत ते आपला पैसा काय करतात, कंटिन्युअसली ह्या ठिकाणी मार्केटमधून विड्रॉ करतात. आता जर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर FIsने मित्रांनो आज देखील एक मोठी सेलिंग केलेली आहे. 5,000 कोटींची सेलिंग केलेली आहे. अर्थातच DIsने ह्या ठिकाणी 6,642 कोटींची बाईंग करून मार्केटला सावरण्याचा पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न केला, पण ह्या ठिकाणी मार्केट सावरू शकलेलं नाही, कारण FIsच्या सेलिंग पुढे मित्रांनो DIsचा ह्या ठिकाणी काहीही चालताना आपल्याला दिसत नाहीये. सो चला आता आपण विचार करूया मित्रांनो की NTPCचा जो काही स्टॉक आहे तो ह्या ठिकाणी इतका जास्त का पडतो. मी पहिल्यांदा देखील तुम्हाला ह्या ठिकाणी कारण सांगितले की ह्याचा जो PE आहे मित्रांनो तो PE खूप जास्त हाय आहे. 265चा मित्रांनो PE आहे. जनरली जो PE असतो मित्रांनो तो एक साधारणतः 30, 40, 50 किंवा 60, 70 ह्या लेवलपर्यंत जर असेल तर कदाचित आपण समजू शकतो एका लार्ज कॅप स्टॉकचा. पण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 265चा PE आहे, म्हणजे व्हॅल्युएशन्स काय आहेत मित्रांनो खूप जास्त ओव्हर आहेत. ही साधी सिंपल मित्रांनो गोष्ट होती, ह्याच्यामध्ये काही मोठं रॉकेट सायन्स नव्हतं. आणि त्यामुळेच मित्रांनो मी तुम्हाला सरळ सांगितलं होतं की ह्या स्टॉकमध्ये जितक्या लवकर होईल तितक्या लवकर 70 ते 80% तुमचा जो काही स्टेक आहे तो विकून बाहेर पडा आणि शक्य झालं तर सगळ्याच्या सगळा स्टेक ह्या ठिकाणी विका. आता जो काही 20% स्टेक मी ठेवायला सांगितलं होतं तो का ठेवायला सांगितलं होतं, काही लोक ह्याबद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह होती. त्यांचं असं म्हणणं होतं की लॉंग टर्मसाठी स्टॉक चांगला आहे, त्यामुळे त्यांचं मन ऐकत नसेल तर त्यांनी 10 ते 20%वरती रिस्क घ्यावी असं मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता जर मित्रांनो टेक्निकल्सवर तुम्ही ह्या ठिकाणी भर दिला तर टेक्निकल्समध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की जो काही मित्रांनो ह्याचा ओपनिंग झाला होता, म्हणजे माझ्या मते 27 नोव्हेंबर 2024च्या रोजी ह्या ठिकाणी स्टॉकची मित्रांनो ओपनिंग झाली, ह्या ठिकाणी लिस्ट झाला स्टॉक आणि त्यानंतर मित्रांनो एक चांगलं लिस्टिंग गेन्स आपल्याला मिळालं. डायरेक्टली 111.50 वरती ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ओपनिंग बघायला मिळाली. त्यानंतर एक साधारणतः 155.35 हाय दाखवला, पण त्यानंतर तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली मित्रांनो स्टॉकमध्ये आपल्याला एक फॉल पाहायला मिळालेला आहे. तब्बल 30.12% फॉल आपल्याला स्टॉकमध्ये सध्या पाहायला मिळतोय. आता फॉल आणखीन किती होऊ शकतो मी तुम्हाला मित्रांनो ह्या आधी देखील सांगितलेलं आहे की हा स्टॉक मला असं वाटतंय की 70 रुपयापर्यंत ह्या ठिकाणी घसरू शकतो. आणि आता ह्या गोष्टींची मित्रांनो जी काही खात्री आहे ती मला आता आणखीन जास्त ह्या ठिकाणी काय होत चाललेली आहे, मला ह्या ठिकाणी खात्री माझी दृढ होत चाललेली आहे. आता ह्याचं कारण काय, कारण बघू शकता एक टेक्निकल बेसिसवरती सुद्धा मित्रांनो काय केलेलं आहे, स्टॉकने एक ह्या ठिकाणी इन्व्हर्टेड हेड इन कप अँड हँडल पॅटर्न ह्या ठिकाणी बनवलेला आहे, ज्याचा ऑलरेडी ब्रेकडाऊन ह्या ठिकाणी झालेला आहे. पहिल्यांदा ब्रेकडाऊन केला ह्याने, पण पुन्हा एकदा मित्रांनो स्टॉकने काय केलं, रिटेस्ट करत ह्या ठिकाणी पुन्हा एकदा ब्रेकडाऊन केलेला आहे. त्यामुळे आता मित्रांनो प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता खूप जास्त वाढलेली की स्टॉकमध्ये आणखीन मोठा फॉल ह्या ठिकाणी होऊ शकतो. आता जर मित्रांनो तुम्ही पाहिलं त्याचबरोबर दुसरं एक कारण असं आहे की जे काही मित्रांनो ओपनिंग प्राइस होतं ते ओपनिंग प्राइस ह्याच्यासाठी काय करत होतं, एका सपोर्टचं काम करत होतं. म्हणजे 111.50 ह्यासाठी काय होता, एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता, तो ऑलरेडी तुटलेला आहे. त्यामुळे मित्रांनो आणखीन एक मोठा फॉल आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतोय. म्हणजे ही दोन कारणं आहेत टेक्निकल बेसिसवरती आणि तिसरं कारण म्हणजे हाय व्हॅल्युएशन. आता जर बघितलं तर हा स्टॉक आपल्याला किती येऊ शकतो, आता सगळे जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट आहे ते सगळे सपोर्ट ह्या ठिकाणी मित्रांनो तुटताना आपल्याला दिसत आहेत. सो आपण काय करू, सिम्पली फिबोनाची रिट्रेसमेंटचा वापर करू, स्विंग हाय आणि स्विंग लो ह्या ठिकाणी मार्क करू
करू. आणि तुम्ही बघू शकता आत्ता जे काय मित्रांनो लेवल आहे, मी तुम्हाला खरं तर 70 रुपयाचं लेवल सांगितलेलं आहे, पण फिबोनाची रिट्रेसमेंटच्या माध्यमातून मित्रांनो हा स्टॉक 83 रुपयापर्यंत घसरू शकतो असा ह्या ठिकाणी अंदाज वर्तवला जातो आहे. म्हणजे ऑलमोस्ट जे काही मी तुम्हाला लेवल सांगितलं होतं त्याच्या आसपासच हे लेवल आहे मित्रांनो. पण मला असं वाटतं की इव्हन 83 रुपयाच्या खालीसुद्धा मित्रांनो हा स्टॉक जाऊ शकतो. इव्हन 70 रुपयाचे लेवल्स आपल्याला ह्या स्टॉकमध्ये येत्या काही दिवसांमध्ये दिसू शकतात. मग आता आपण काय करायचं, जर तुम्ही इन्व्हेस्टेड असाल तर आता ह्या ठिकाणी तुम्ही लॉस बुक करावा असं मी तुम्हाला म्हणणार नाही. ओके, आणि ॲव्हरेज करा असंही मी तुम्हाला म्हणणार नाही. कारण बघा, लॉस जर तुम्हाला बुक करायचा असेल मित्रांनो, सो डेफिनेटली खूप मोठा लॉस तुम्हाला बुक करावा लागेल. जर तुम्ही आता 5 ते 10% लॉसमध्ये असाल तर ह्यातून तुम्ही सेल करून बाहेर पडू शकता. जर मोठा लॉस असेल 30-40% तर आता तो सोडून द्या, त्याला काही मित्रांनो पर्याय नाही आहे. ओके, जर तुम्ही विकला तरी एक मोठा लॉस तुम्हाला घ्यावाच लागणार आहे या ठिकाणी. आणि जर तुम्हाला हा लॉस घ्यायचा नसेल तर ठीक आहे, लॉंग टर्ममध्ये कदाचित चांगली डिव्हिडंड यील्ड हा स्टॉक देऊ शकतो आणि कदाचित ह्यामध्ये रिकव्हरी होऊ शकते. पण रिकव्हरी होण्याचे चान्सेस खूप जास्त कमी आहेत मित्रांनो. हा स्टॉक बराच वर्ष एकाच रेंजमध्ये फिरत राहू शकतो, ह्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. त्यामुळे जर तुम्ही आता लॉसमध्ये असाल सो हा स्टॉक वर येण्याचे चान्सेस सध्या तरी मला खूप जास्त कमी वाटत आहेत. ओके, सो मग जर तुमच्याकडे जास्त क्वांटिटी असेल आणि तुम्ही मोठ्या रेटवरती हे खरेदी केली असेल तर बेटर वे हा राहील मित्रांनो की ॲव्हरेज करण्याच्या नादात पडू नका. त्यापेक्षा दुसरा कोणता तरी स्टॉक बाय करा जो हा लॉसेस काय करेल मित्रांनो, रिकवर करेल. ओके, पण ह्यामध्ये ॲव्हरेज करण्याचा जर विचार करत असाल तर तो बिलकुल सुद्धा करू नका. सो मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.